पहाटे लवकरच पाणी येतं. सो काल आणलेल्या ज्या भाज्या होत्या त्या इथे स्वच्छ मी धुवून ठेवल्या आणि कणिक इथे मळून ठेवलं होतं. पराठे करायचे होते आणि त्याचबरोबर इथे कारल्याची भाजी करत होती. सो किचनमधली सगळी कामं करून झाल्यानंतर इथे मी चहा ठेवला आणि मग श्रीषा झोपले म्हणून शांतपणे एकटीच चहा एन्जॉय करते. चहा घेऊन झाल्यानंतर एक पार्सल आलं होतं आणि श्रीषाचं असं चाललेलं होतं की मला दाखव काय आहे ते. आणि ते झाल्यानंतर मग मी श्रीषाचा एक पोनी बांधला होता. तर ती काय करते पहा. श्रीषा सो पहिल्यांदाच तिचा मी असा पोनी बांधलेला आहे. सो तिला मी आरशामध्ये नेऊन दाखवते की बघ तू कशी दिसतेस किंवा काय ते. तर तिच्या रिॲक्शन बघा, स्वतःलाच फ्लॅंक किस देते, हाय करते आहे. सो ती म्हणते की आज काय हे माझ्या केसांचं. स्वतःच हसते ती, खूप पूर्णपणे ऑब्झर्व करते स्वतःला, स्वतःशीच हसते लाजते असं काहीचं तिचं सुरू होतं. काहीच न बोलता आरशामध्ये पाहून जस्ट तिच्या ॲक्शन्स सुरू होत्या आणि मी ते खूप एन्जॉय करत होती. जे पार्सल आलं होतं ग्लासचे डबे ते मी वॉश करून घेते इथे आणि त्यानंतर श्रीषाचं तिच्या हॉर्सीवरती रायडिंग सुरू आहे आणि तिला बाहेर जायचं होतं. तर तिची ट्रिक पहा ती काय करते. काय आलं काय काही नाही आहे. चल जा बस जा बस जा. बोला. इव्हनिंगच्या टाईमला मी तिला स्ट्रॉबेरी खाण्यासाठी दिला पण तिने ते फेकून दिला. तिचं काही मूड नव्हता. ती आज मम्माला सोडायला काही तयार नव्हती. त्यामुळे मग मी दुसरा एक स्ट्रॉबेरी तिला वॉश करून दिला आणि ती माझ्या सोबतच राहूनच खात होती. तिला काही खाली उतरून खायचं नव्हतं. सो तिला घेऊनच मग मी चहा ठेवावा लागला मला आणि चहा झाल्यानंतर पण ती खाली उतरत नव्हती चहा ओतेपर्यंत. सो तिला घेऊनच मला चहा पण ओतावा लागला. सो असं घेऊन करताना खूपच कठीण असतं काम, पण कधी कधी करावं लागतं. सो तसं करता करता इथे चहा सांडलाच आणि तिच्याबरोबर गप्पा मारत मारत मी हे करत होती. मग एक झोप पूर्ण झाल्यानंतर मॅडमचा मूड पहा. तर दिवसभर श्रीषाचे असेच टँट्रम सुरू असतात, अशीच मजा सुरू असते, असेच खेळ सुरू असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.